राम राम शेतकरी मित्रांनो, केंद्र शासनाने भारतीय राष्ट्रीय सहकारी पणन महासंघ म्हणजेच नाफेड व राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ म्हणजेच NCCFच्या माध्यमातून मे व जून महिन्यात जो काही कांदा खरेदी करून ठेवलेला आहे आणि मित्रांनो आता सध्या कांद्याची टंचाई निर्माण झालेली आहे, भाव वाढू लागले आहेत। ही भाववाढ नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र शासनाने साठवलेला कांदा विक्रीसाठी बाहेर काढावा अशी मागणी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापाऱ्यांनी केलेली आहे। साधारणतः सप्टेंबरनंतर कांद्याच्या दरवाढीस सुरुवात होते, परंतु यावर्षी पाऊस उशिरा सुरू झाला, त्यामुळे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात विक्रीसाठी येणारा कर्नाटकच्या कांद्याचा हंगाम 15 ते 20 दिवस लांबणीवर पडणार आहे। पीक चांगले असले तरी पाऊस पडल्यास पिकाचे नुकसान होण्याची शक्यता आहे। महाराष्ट्रातील खरीप हंगामाची लागवड उशिरा झाल्यामुळे तो कांदा नोव्हेंबरमध्ये विक्रीसाठी येणार आहे, त्यामुळे श्रावणामध्येच कांद्याचा तुटवडा निर्माण झाला आहे। मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शुक्रवारी 1318 टन कांद्याची आवक झाली। होलसेल मार्केटमध्ये कांदा 34 ते 41 रुपये किलो दराने विकला जात आहे। किरकोळ मार्केटमध्ये हेच दर 45 ते 65 रुपयावर पोहोचले आहेत। कांद्याची आवक वाढली नाही तर पुढील काही दिवसात बाजार समित्यामध्येही कांद्याचे दर 50 रुपयाच्या पुढे जाण्याची शक्यता आहे। साठा केलेला 5 लाख टन कांदा मार्केटमध्ये आला नाही तर कांद्याची दर वाढण्याची शक्यताही आहे। केंद्र शासनाने नाफेड व NCCFच्या माध्यमातून मे व जूनमध्ये 5 लाख टन कांद्याची खरेदीची काही करून ठेवलेली आहे। या कांद्याची विक्री करण्यास सुरुवात केली तर भाव नियंत्रणात येण्यास मदत होईल, अन्यथा भाव अजून वाढत राहतील असं मत संजय पिंगळे, अध्यक्ष कांदा बटाटा आडत व्यापारी संघ यांनी मांडलेलं आहे। तर मित्रांनो, सलग 4 वर्षे कवडीमोल दराने कांदा विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना आता कुठे थोडाफार कांद्याला दर मिळण्यास सुरुवात झालेली आहे। शेतकऱ्यांच्या कांदा विक्रीतून मागील कालावधीतलं झालेलं नुकसान आता भरून निघण्याची संधी आहे। अशा वेळी बाजारभाव पाडण्यासाठी सरकारने नाफेडच्या बफर स्टॉकमधील कांदा बाजारात आणण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत। तो लगेच बाजारात आणू नये, अन्यथा शेतकऱ्यांचा मोठा उद्रेक होईल असं मत भारत दिगोळे, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना यांनी मांडलेलं आहे। तर मित्रांनो, या नाफेड व NCCFच्या कांद्यावर शेतकरी म्हणून आपलं नेमकं मत काय आहे कमेंट बॉक्समध्ये आपण ते नक्की टाकायचं आहे। तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा।